नमस्कार, मी गीता। बघा, आज मी तुम्हाला काज बटन पट्टी किंवा हुक आय पट्टी लावायला शिकवणार आहे। तर सर्वात प्रथम असं पट्टीने बघायचं एका सरळ रेषेत आपण ब्लाउज केलेला आहे का, नसेल तिरका असेल तर सरळ रेषेत करून घ्यायचा। आणि आता ही हुक पट्टी आहे ती वरून ठेवायची या साईडला, आणि ही बटन पट्टी आहे ती खालून ठेवायची ब्लाउजच्या। या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। आणि जर तुमची बटन पट्टी बटनाची असेल, बटन लावायचे असतील ब्लाउजला, तर या बाजूला बटन पट्टी येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला हुक पट्टी येणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपण आय पट्टी लावून घ्यायचे। जेवढा आपण मार्जिन ठेवले, मी आता खून करून दाखवली तेवढ्या अंतरावरच टीप घ्यायचे आणि आय पट्टी ही खालून घ्यायचे, एक्स्ट्रा खाली सोडून या पद्धतीने। आणि मग ती दुमडून वरून त्याच्यावरून दाब टीप टाकून घ्यायचे एक, या पद्धतीने। नंतर आणि आय पट्टी ही हुक पट्टीपेक्षा अर्धा इंच किंवा 1 इंच रुंदीला जास्तच ठेवायची। आता ही दुमड परत आपल्याला अशी एक दुमड घेऊन आपल्याला इथे टीप मारायची असते। तर बघा, या साईडनी टीप मारायची। कधी तर दोऱ्याने तुम्हाला करायचे असतील हाताने तर इकडून टीप मारा। मी मशीनवरच आय करणार आहे, त्यामुळे कडेने टीप घेते बघा पट्टीवर। पॅक करून झाले की आता इथून आपल्याला आय करायला सुरुवात करायची आहे। तर सुरुवातीला थोडंसं 1.5 इंच सरळ टीप आणायची, नंतर व्ही आकारात, नंतर थोडी 1-1.5 इंच सरळ, नंतर व्ही आकार। अशा पद्धतीने 5 आय करून घ्यायचे आणि व्ही आकारामध्येच मशीन वळवत टीप मारायची। आता जसं मी मार्किंग केले त्याच्यावरूनच आपल्याला टीप मारायची। जरा कमी जास्त झाले तर मी करून घेतलेत ते आता ॲडजस्ट व्यवस्थित। आणि जसं जसं मार्किंग केलं आपण खडूचं, तसं तसं आपल्याला मशीन या पद्धतीने वळवत टीप मारायचे। पण व्ही आकार जिथे जिथे आहे तिथे सुरुवातीला आपल्याला मशीन मागे पुढे करून टीप पक्की करून घ्यायचे। या पद्धतीने 5 आय करून घेऊयात आपण। आणि माझे सगळे व्हिडिओ पूर्ण युजफुल असतात, तर तुम्ही सबस्क्राईब करूनच बघत जा, म्हणजे तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पण येत जाईल। आणि डेली व्हिडिओ असतो आपला, प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं। तर या पद्धतीने आपण दोरा तुटलेला तो सुई ओवून घेतलेली आहे। दोरा एक तुटण्याचा कार्यक्रम सारखा असतो मशीनचा। तुम्ही जर शिवत असाल ब्लाऊज तर तुम्हाला पण हे फेस करावं लागत असेल। तर या पद्धतीने आपले 5 आय करून घ्यायचे। आणि कटिंगचे व्हिडिओ, स्टिचिंगचे व्हिडिओ माझे तुम्हाला कसे वाटतात, समजतात का मी सांगितलेले, मला कमेंट करून सांगत जा। काय व्हिडिओमध्ये बदल करायचा असेल तर तो पण सांगत जा मला कमेंट करून। या पद्धतीने आपले 5 आय करून झालेले आहेत आता। आणि शेवटी पण सरळ थोडीशी 1.5 इंच टीप गळ्याजवळ आणून फिनिश करायची टीप। आणि जे उरलेली पट्टी आहे ती कट करून टाकायची, दोरे बिरे कट करायचे एक्स्ट्राचे। आणि आपल्याला आता हुकची पट्टी घ्यायची। तर हुकची पट्टी अशी वरून ठेवायची, वरच्या साईडला पण 1-1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायची पट्टी, आणि खाली क्रॉस पट्टीच्या बाजूला पण एक्स्ट्रा ठेवायची। तर ती एक्स्ट्रा ठेवलेली अशी आतल्या साईडला दुमड टाकायची आणि टीप मारायची। नंतर ती दुमड बाहेरच्या साईडला उलटून एक दाब टीप टाकून घ्यायची। दाब टीप का टाकायची? फिनिशिंगला छान दिसतो ब्लाऊज, म्हणून दाब टीप नेहमी टाकायची। आता याच्यानंतर आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे टीप बरोबर ही पट्टी। आणि आपण आयची पट्टी बघा अर्धी फोल्ड केली होती, तसं हुकाची पट्टी ही पूर्ण फोल्ड आतमध्ये करायची असते। आणि पूर्ण फोल्ड करून दाबून घेऊन किंवा नख मारून कडेने एक टीप मारून घ्यायची। त्याच्यानंतर खाली पण अशी आडवी टीप मारायची पट्टीला, आणि मग न खेचता ही टीप अलगद मारून घ्यायची। म्हणजे काय होतं बघा, सर्रास ब्लाऊजमध्ये ही हुक पट्टी ताणली जाते, हुकची बाजू, त्यामुळे आतल्या असल्यामुळे आतून पट्टी लावतो ना हुकची, म्हणून ती ताणली जाते। तर मग इथे उंची वाढली जाते हुकच्या बाजूची,
तर बघा, न ताणता जर पट्टी लावली तरी एकसारखी उंचीला होते. या पद्धतीने कमी जास्त होत नाही किंवा मग गळ्यामध्ये पण फरक पडत नाही. चला तर मग हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा.